कारण लोकांना असं वाटतं की सायकोथेरपी शब्द पण जरा किचकट वाटतो. REBT, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी, एवढं मोठ्याच्या मोठं नाव काही नाही आहे. सिम्पल रोजचे ताणतणाव नियोजन करायला शिकवलं. जेव्हा आपण सकाळी उठतो त्यावेळेस आपल्या मनात कधी चांगले विचार येतात, कधी वाईट विचार येतात. तर या सगळ्या विचारांवर आपला पुढचा दिवस कसा जाणार आहे हे ठरतं. वामनराव पै म्हणून गेलेत ना, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. खरंच आपले विचार आपल्याला घडवतात का? नमस्कार. आत्ताच 10 ऑक्टोबरला वर्ल्ड मेंटल हेल्थ डे होऊन गेला. त्या दिवसाच्या निमित्ताने आपल्या चॅनलवर आज एक गेस्ट आले. त्या एक होमिओपॅथी डॉक्टर आहेत आणि गेले 22 वर्ष त्या प्रॅक्टिस करतात. त्यांनी होमिओपॅथीमध्येच REBT थेरपी इंट्रोड्यूस केली आहे आणि त्याचा त्यांच्या पेशंट्सना अफलातून रिझल्ट मिळतं. शिवाय त्या REBT कोर्सच्या रिलेटेड लिखाणही करतात, जे सगळ्यांना इतकं अपिलिंग वाटतं आणि लोक थांबून थांबून ते जे लेख आहेत, ब्लॉग्स आहेत ते वाचतात. तर अशा मल्टी टॅलेंटेड डॉक्टरांचं मी स्वागत करते. डॉक्टर योजना चिराग, नमस्कार मॅम, वेलकम. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना आणि थँक्यू सो मच प्रियांका तुझं अगोदर की तू मला या कार्यक्रमात इन्व्हाइट केलंय आणि मला बोलायला तू बोलवलं आहेस इथे. तर मॅम, गेले 22 वर्ष तुम्ही या फील्डमध्ये आहात, होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत आहात. तर REBT थेरपी तुम्ही तुमच्या पेशंट्सना इंट्रोड्यूस केली आहे होमिओपॅथी थ्रू, तर त्याबद्दल काय सांगा? मला याबद्दल नक्की बोलायला आवडेल. बघ, माझं होमिओपॅथीची प्रॅक्टिस ही गेली 22 वर्षापासून. त्याच्या अगोदरची 8-10 वर्ष मी फक्त क्लासिकल होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत होते. मात्र मागचे 13-14 वर्ष मी REBT थेरपी, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी, ही थेरपी मर्ज केली आहे विथ होमिओपॅथी. सो पहिलं समजून घेऊया की मी REBT का बरं मर्ज केली असावी. अगोदरची काही वर्ष फक्त होमिओपॅथीची प्रॅक्टिस करताना मला काय जाणवायचं की आपण पेशंटला रिझल्ट देतोय, बट काही काळापर्यंतच पेशंट पुन्हा कंप्लेंट घेऊन येतात. तेव्हा मला जाणवलं, तर तू म्हणत असेल की क्लासिकल होमिओपॅथी काय, म्हणजे हा प्रश्न पडला मला की क्लासिकल आणि नॉर्मल होमिओपॅथी मध्ये काय फरक आहे. सो क्लासिकल होमिओपॅथी बघ, डॉक्टर हॅनिमन यांनी, या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेलं, डॉक्टरांनी शोधून काढलेलं शास्त्र आहे. होमिओपॅथी डॉक्टर हॅनिमन यांनी जसं शोधून काढलं आणि जसं शिकवलंय, जसं आहे तसंच्या तशी प्रॅक्टिस करणं म्हणजे क्लासिकल होमिओपॅथी. आता तिथे असं आहे की इथे शॉर्टकट नाही. मग नंतर जसं जसं ज्याला जसं होमिओपॅथी समजलं त्याने त्या पद्धतीने ते शॉर्टकट होमिओपॅथी पण आली. काय त्यांच्या पद्धतीने त्यांनी होमिओपॅथी सुरू केलं. मात्र खूप सारा मॉब असा आहे की जो क्लासिकल होमिओपॅथीच फॉलो करतो. तर त्यातली मी एक आहे. क्लासिकल होमिओपॅथीमध्ये असं आहे की पेशंट आल्यानंतर, जेव्हा पेशंट येतो, मी शारीरिक आजारांची डॉक्टर आहे. हेड टू फूट माझ्याकडे सगळे आजार घेऊन पेशंट येतं. मग हेडेक असू दे, मायग्रेन, तुझं ॲसिडिटी, इंडायजेशन, डायजेस्टिव्ह इश्यूज, सगळे हार्मोनल इम्बॅलन्सेस, PCODs, BP, डायबेटीज, कॅन्सर, हे सगळे हेड टू फूट जो काही आजार असेल ते घेऊन पेशंट माझ्याकडे येतात. आता तो आल्यानंतर क्लासिकल होमिओपॅथीमध्ये पहिलीच अपॉइंटमेंट दिली जाते केस हिस्ट्री टेकिंग. केस हिस्ट्री टेकिंग म्हणजे काय, त्या व्यक्तीच्या जन्मापासून आतापर्यंतचं संपूर्ण शारीरिक आणि मानसिक माहिती घेऊन. आता त्यातली ना प्रियंका, खूप सारी हजारो होमिओपॅथीमध्ये औषध आहेत, डीप ऍक्टिंग, अतिशय प्रभावी, इफेक्टिव्ह होमिओपॅथिक औषध आहेत. बट ती सिमिलर औषधे दिली पाहिजे, सिम्पटम सिमिलॅरिटीनुसार. त्या व्यक्तीची जी काही देहरचना आहे आणि स्वभाव रचना आहे, आपण म्हणतो देह स्वभावाचं कॉन्स्टिट्युशनल औषध. कॉन्स्टिट्युशनल म्हणजेच देह स्वभावाचं. ती व्यक्ती मनाने कशी आहे, शरीराने कशी आहे, त्यानुसार औषध शोधलं जातं, एक्झॅक्ट परफेक्ट मॅच होणार त्या हजारोंमधलं. आणि ते जर त्या व्यक्तीला व्यवस्थित वे आहे त्याचा, त्या पद्धतीने दिलं तर त्याचा आजार नक्की बरा होतो. आता हे झालं औषध शोधण्याची प्रक्रिया, केस हिस्ट्री टेकिंग. दुसरं कॉज आहे त्या केस टेकिंगचं क्लासिकल होमिओपॅथीमधल्या की रूट कॉज शोधणं. समजा तू उदाहरण घे की PCOD साठी माझ्याकडे पेशंट येतो. तर जर 30 वयाच्या मुलीला PCOD झालेला असेल, तर 10 बायका जर घेतल्या 30 वयाच्या, तर सगळ्यांना PCOD असतो का? नाही. त्यातल्या तिघी दोघींना असेल, बाकीच्यांना नसेल. तर त्या तिघी दोघींना PCOD का झालाय याचं काहीतरी कारण 100% त्यांच्या स्वतःमध्ये असतं, त्या व्यक्तीमध्ये असतं. ते शोधणं म्हणजे रूट कॉज शोधणं. या व्यक्तीला PCOD, या व्यक्तीला मायग्रेन, या व्यक्तीला BP का झाला असेल, तर त्याच्या आयुष्यात तुला काही ना काही कारण भेटतंच.
तर ती कारणं काय असतात बघ, 5 कारणं असतात साधारण. लाईफस्टाईल, विहार तुमचा कसा आहे, आहार, डाएट, फिजिकल ऍक्टिव्हिटी कितपत आहे आणि तुमचं झोप किती व्यवस्थित रेग्युलर 7 ते 8 तासाची झोप होते की नाही. या हे पुढचं जे कारण आहे 5वं रूट कॉज म्हणतो आपण. 5वा रूट कॉज आहे इन्क्रीज मेंटल स्ट्रेस, वाढलेला अतिरिक्त ताणतणाव आयुष्यातला. आता तू असं छोटं बाळही बघणार नाही, 3-4 वर्षाच्या बाळापासून सध्या मानसिक तणाव, स्ट्रेस हा शब्द ते बोबडं बोलायला लागलेलं बाळ पण बोलतं. टेन्शन आलं मला. ए नीट नाही काढता आला, लाईन नीट नाही काढता आली, म्हणून बाळांना तणाव येतो, कारण इतकं तो कॉमनली युज वर्ड आहे. सो मानसिक ताणतणाव हा ऍक्च्युली रूट कॉजचा सर्वात वरचा फॅक्टर. कारण बघ कसं आहे, मी बोलायचंय त्याच्या बाबतीत आपल्याला पुढे म्हणून तो टॉपिक खाली ठेवला. अन्यथा मन हा गुरु आहे. मानसिक ताणतणाव तुम्हाला आहेत म्हणजेच तुमचं मन थाऱ्यावर नाही आहे. मन थाऱ्यावर नाही आहे तर कुठलं लाईफस्टाईल कोण पाळणार आहे? झोपण्या उठण्याच्या, खाण्यापिण्याच्या अगदी रेग्युलर वेळा, कन्सिस्टन्सी कोण पाळणार आहे ज्याचं मनच थाऱ्यावर आहे? और तुमचा आहार नीट कोण पाळणार आहे? तुमचा मन थाऱ्यावर नसेल, काय फिजिकल ऍक्टिव्हिटी, काय झोपता राहतेच. सो मन हा गुरु आहे आणि मानसिक ताणतणाव हे सर्वात मोठं रूट कॉज आहे सगळ्या लाईफस्टाईल डिसिजेसचं. लाईफस्टाईल डिसिजेस किंवा क्रॉनिक आजार हेच मी बरे करते होमिओपॅथी, त्याच्यासाठीच बेस्ट मानलं जातं. ठीक आहे. तर हे शोधणं त्या पेशंटच्या केस हिस्ट्री टेकिंगमधून दुसरं टास्क असतं की ह्याचं रूट कॉज काय. आणि तुला सांगते माझ्या अनुभवाप्रमाणे, मी तर 23 वर्षात ही प्रॅक्टिस करते, साधारण 80 ते 95%, 80 ते 90% तर नक्कीच तू पकडून जा, एवढं प्रमाण आहे मानसिक ताणतणाव हे रूट कॉज असणारे आजार घेऊन येणाऱ्या लोकांचं. फक्त छोटी मुलं ज्यांना अजून माहिती नाही तणाव काय त्यांना बोलता येत नाही म्हणून, ती मुलं फक्त तणाव नाहीत आणि त्यांची केस हिस्ट्री माझी लवकर ओळखते. नाही तर 1.5-2 तास आपल्याला हिस्ट्रीला लागतो, कारण मानसिक गुंताच एवढा असतो आपला. तर तिथे मला आर्यभट्टी शिकवता आलं आणि आर्यभट्टी शिकून मी लोकांचा ताणतणाव नियोजन करायला त्यांना शिकवते. आणि आपसुकच मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे इफेक्टिव्ह क्लासिकल होमिओपॅथीची कॉन्स्टिट्युशनल औषधं हे डॅमेज दुरुस्त करतात शरीरातला आणि रूट कॉज काढायला मी मदत करते. माझ्याकडून डाएट प्लॅन जातो प्रत्येक पेशंटला त्याच्या आजारानुसार, झोपेची मॅनेजमेंट आणि हा मानसिक ताणतणावाची मॅनेजमेंट. हे सगळं झाल्यामुळे बघ ना, तू लॉजिक इथे असं आहे की सगळे कारण तुम्ही रूट कारण जर तुम्ही फिल्टर करून टाकले तर आता आजार जायलाच पाहिजे. कारण तो जो डॅमेज केलाय शरीरात तो पण होमिओपॅथी औषधांनी जातो, म्हणून लोकांचे आजार बरे होतात आणि लोक माझ्याकडे. तुम्ही होमिओपॅथी बरोबरच आर्यभट्टी हा कोर्स इंट्रोड्यूस करतात तुमच्या पेशंट्स. सो त्यामध्ये नक्की काय काय शिकवलं जातं आणि कुठले विषय येतात? खूप छान प्रश्न विचारलाय प्रियंका तू. कारण लोकांना असं वाटतं की सायकोथेरपी शब्द पण जरा किचकट वाटतो. आर्यभट्टी रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी एवढं मोठं नाव काही नाही आहे. सिंपल रोजचे ताणतणाव नियोजन करायला शिकवणं. आता रोजचे ताणतणाव अति झाले तर पेशंट माझ्याकडे येतोय म्हणून मी आजारांची मॅनेजमेंट करते. फक्त काहीतरी ताणतणाव खूप झाले आणि मग मला आजारच झाल्यावर आर्यभट्टी शिकून घ्यायची गरज आहे का? तर अजिबात नाही. त्याच्या आधीही शिकवली पाहिजे. रादर माझं स्वतःचं ऑनेस्ट मत विचारशील तर शाळांमध्ये शिकवलं गेलं पाहिजे. आपल्याला लहानपणापासून आपल्या भावनिक व्यवस्थापन, मानसिक व्यवस्थापन याबद्दल कोणीही कुठेही काहीही शिकवलेलं नाहीये. आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्याची कुठे वाच्यताही नाहीये. सो आपल्या आईबाबांना जे काही सुचलं तसं त्यांनी वाढवलं आपल्याला. आपण आपल्याला बघून आपली मुलं बघतायत आणि वाढतायत. काही त्रास झाला, काही मानसिक तणाव आला, कोणी काही बोललं, काहीतरी मनात आहे तर आपले बाबा आपली आई काय सांगायचे, जास्त विचार नको करू, सोडून दे. अहो फार विचार न करायचा आणि सोडून द्या म्हणण्याने किती लोकांचे किती प्रॉब्लेम तुमच्या आतापर्यंत सॉल्व्ह झालेत आपोआप. सोडून दिलं जातच नाही. काहीतरी कुठेतरी होत आहे तर मी आहे तसंच कॅरी फॉरवर्ड केलं तर ते कसं बरं होणार? त्यासाठी मला काही पावलं उचलायला लागतील, काहीतरी माझ्यातला चेंज करायला लागेल मला. आणि असं नाही की 1-2दाच मला कुणाचा त्रास होतो, माझा तो पॅटर्नच आहे. जर कोणीतरी मला काहीतरी बोलतंय, दरवेळेला मी कॉम्प्लेक्समध्ये जातीये, मी तणावात जातीये, मी स्वतःला खाली खेचतीये, तर माझा थिंकिंगचा पॅटर्नच चुकतोय, मला बदलायला लागेल. आणि तू म्हटलीस तसं ह्याचा आवाका खूप मोठा आहे. असं नाही की फक्त आजार तर असं आहे. होमिओपॅथी काय मानतोय बघ, जे काही आजार घेऊन येतो आपण, फिजिकल आजार, मायग्रेन, हेडेक, बीपी, डायबिटीज, दीज आर द आउटवर्डली रिफ्लेक्टेड पिक्चर ऑफ इनर सिक और इम्बॅलन्स्ड माइंड. आउटवर्डली रिफ्लेक्टेड पिक्चर ऑफ इनर सिक और इम्बॅलन्स्ड माइंड. म्हणजे मनाच्या तळाशी कुठेतरी गुंता आहे आणि आपण काय करतो बघ, आपण फक्त डॉक्टर बदलत राहतो आजार घेऊन, की ह्यांना नाही रिझल्ट आला त्यांना नाही रिझल्ट आला त्यांना.
मूळ कुठे आहे, मनाच्या तळाशी गुंता आहे कुठेतरी, काहीतरी प्रॉब्लेम आहे, तिथे आपण काम न करता फक्त औषधांच्या शोधात फिरतो, म्हणून आपला आजार बरा होत नाही कायमस्वरूपी. सो हे सांगते REBT काय काय क्षेत्रात काम करू शकतं. म्हणजे जो काही पॅरामीटर्स आहेत चांगल्या मेंटल हेल्थसाठी आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी, त्या सगळ्या पॅरामीटरवर REBT कोर्स आपल्याला सगळ्या बाजूने खूप मदत करणार आहे. म्हणजे बघ, इंटरपर्सनल रिलेशनशिप म्हणजे फक्त हजबंड वाईफ, आई बाबा, सासू सासरे असं नाही. तुम्ही जन्मल्यापासून आतापर्यंत सतत कुणाशी तरी संवाद साधत असता, कुणाशी तरी, म्हणजे तुमच्या कलिगशी, तुमच्या फ्रेंडशी, टीचरशी, सगळ्यांशी. आपला सतत होणारा, म्हणजे माझे रिसेप्शन असेल किंवा पेशंट असेल किंवा प्रत्येकाशी आपला एक संवाद चालू असतो. तो जो संवाद आहे ना, ते डायरेक्ट और इनडायरेक्ट आपण एकमेकांना खूप साऱ्या गोष्टी देत असतो. डायरेक्ट बोलून आणि इनडायरेक्ट आपल्या जेस्चर, लूक यांनी सुद्धा आपण समोरच्याला कॉम्प्लेक्स देऊ शकतो, पॉझिटिव्ह पण आणि निगेटिव्ह पण. तर हे झालं लोकांचं इंटरपर्सनल रिलेशन. तुमचं ओन थिंकिंग खूप वेळेला तेच घडलेलं असतं. आपणच आपल्याला खूपदा खाली खेचत असतो. खूपदा आपण आपल्याबद्दल काय विचार करतो त्याला घेऊन बसतो कधी कधी, खूपदा मेजॉरिटी बॉडी शेमिंग किंवा मी खूपच जाड आहे, मी खूपच बारीक आहे, हे तर दिसणारी कारण आहेत ज्याच्या बाबतीत ती पुढे असते आतमध्ये. बट तुला सांगते, सगळं ठीक असताना पण काय चालू असतं ना, चेक करायला पाहिजे. त्याला REBT मध्ये त्याला टर्म आहे सेल्फ टॉक. आता तू इथे बसली तर तुझ्या डोक्यात जे चालू आहे ना, टिप 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 माझ्या डोक्यात, और आपण कुठेही बसलेलो असतो, किती लोक बघतो, प्रत्येकाचा स्वतःशी एक संवाद चालू आहे. आणि त्या संवादाचं कंटेंट काय असतं माहितीये, तुमची बिलीफ सिस्टम. तुम्ही लहानपणापासून कुठल्या नेचर, नर्चर, कल्चर, कुठल्या घरात जन्माला आलात, काय बघत मोठे झालात आणि काय बघत बघत मोठे होत तुम्ही तुमच्या विचाराचा पॅटर्न बनवला. तुमच्या अपसूक तो तुमचं कंटेंट आहे, तुमच्या थिंकिंगचं, थॉटचं, आणि ते त्यानुसार तुम्ही विचार करत असतात ऑटोमॅटिकली. आणि ते विचार तुमच्याकडून ठराविक भावना निर्माण करतं, भावनेतून तणाव येतोय आणि तुमचं वर्तनही होत आहे. सो REBT बघ तुला कुठल्या फ्रंटवर उपयोगी पडतंय की मला माझ्या आयुष्यात गोल अचीव्ह करायचा आहे, तर मला माझ्या सेल्फ टॉक बदलावा लागेल. जर एखादी मी सांगते की लाईफ सर्कमस्टन्सेस, येणारे घटना ज्या घडतात, येणारे प्रसंग जे घडतात, एखाद्याच्या घरात डेथ होते, एखाद्याचं पार्टनर दगावतो किंवा डिवोर्स होतो, एखाद्याच्या घरी काहीतरी अपंगत्व येतं, इकॉनॉमिकल लॉसेस होतात. इन दॅट कंडिशन ह्या सगळ्या घटनांना ज्या आपल्या हातातच नाही आहेत, दीज लाईफ सर्कमस्टन्सेस हे तुमच्या हातातच नाही आहेत, तर यांना कोप करण्याचं मेकॅनिझम शिकवतं REBT. कितीतरी लोक तू बघत असशील की काहीतरी घरात घटना घडल्यानंतर त्यांचं आयुष्य भरपडतं, डिवोर्स झाल्यानंतर आयुष्य भटकतं, इकॉनॉमिकल लॉसेस झाल्यानंतर किती घरं बेचराक झालेली आपण बघितले, कारण आपल्याकडे कोपिंग मेकॅनिझमच नव्हतं त्याला कोप करायला. साधा कोरोना आला प्रियंका, कोरोना आला त्या काळामध्ये किती लोकांचे सगळे गोल जॉब्स गेले, आपल्याला माहिती होतं अचानक होऊ शकतं ना हे. सो आपलं कोपिंग मेकॅनिझम किती तगडं आहे, त्यानुसार आपण इथे स्थिर उभे राहणार आहोत. तर ते कोपिंग मेकॅनिझम शिकवायचं काम करतं REBT. त्यामुळे REBT तुम्हाला ह्या सगळ्या फ्रंटवर तुमच्या आयुष्यात उपयोगी पडतं. मस्तच, फारच छान इन्साइटफुल माहिती आहे. म्हणजे स्वतःबद्दल तुम्ही काय विचार करता किंवा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स कसा तुम्ही बूस्ट करता, हे सगळं REBT शिकवतं. REBTचे मेन पिलरच हे आहेत की अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स ऑफ सेल्फ, अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स ऑफ अदर्स आणि अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स ऑफ लाईफ सर्कमस्टन्सेस. अनकंडिशनल म्हणजे सडनली येणारे, पूर्ण अनकंडिशनली, कुठलीही विनाआट स्वीकार. विनाआट स्वीकार हा अतिशय सुंदर शब्द आहे बघ. कुठलंही आट न घालता तू जसा आहेस तसा मला स्वीकारायला आहेस. सेम विथ मी. आपण स्वतःलाही म्हणायचंय की मी जशी आहे, माझ्यात काही स्ट्रेंथ्स आहेत, माझ्यात काही विकनेसेस आहेत, आणि त्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस मी स्वतःला स्वीकार करते. आणि समोरच्याला विनाआट तू माझ्याशी चांगलं वागशील तर मला तू स्वीकारे असं नाही. तू कसाही वाग, तुझं जे काही प्लसेस आणि मायनसेस आहेत किंवा स्ट्रेंथ्स आणि विकनेस आहेत त्यासहित मी स्वीकारले. कसाही वाग म्हणजे असं नाही की तू कसाही वागत राहशील आणि मी आनंदी राहील. त्याचा मला काय परिणाम करून घ्यायचा आहे हे तर सर्वस्वी माझ्या हातात आहे ना, ते शिकवतं REBT. पण याचा अर्थ असा की असं होतं का की समोरचा किती त्रास देत असेल आणि आपण सहन करत बसायचं आणि शेवटी अशी वेळ येते की त्या त्रासात तो माणूस, समोरचा माणूस खचून जातो. पण त्यावेळेस अगदी बरोबर प्रश्न विचारला. हा खूप जणांना पडणारा प्रश्न आहे की अरे आम्हीच काय सुधारायचं. एक्झॅक्टली. म्हणजे चुकतं समोरच्याचं आहे, पण आम्ही का म्हणून सुधारायचं, आम्ही का म्हणून सहन करायचं, त्याने काही बदलायचंच नाही का, त्याला काही शिक्षाच नाही का.
तर आरिबीटीत ह्या सगळ्याचं प्रयोजन शिकवलेलं आहे. हे बघ, एक पहिलं लक्षात घे प्रियंका, तुला त्रास होतोय, मला त्रास होतोय, समोरच्याला काही पडलंच नाहीये, त्याला काही त्रासच होत नाहीये, तर कुणी बदलणं अपेक्षित आहे? तू म्हणशील की समोरच्याने, तो बदलला की माझा त्रास जाईल नको. समोरचा व्यक्ती तो कसा वागणार आहे, समोरची घटना, समोरच्यांचं वागणं माझ्या हातातच नाहीये, माझ्या कंट्रोलमध्येच नाहीये. तर मग मी सतत समोरचं काहीतरी करत राहणार आणि मी आपली डगमगणार, मी खचणार, मी रडणार, कारण तो तसा वागतोय. जर मला त्रास होतोय तर मी शिकून घ्यायला पाहिजे की मला रडायला नाही आलं पाहिजे, मला त्या समोरच्या वागण्याचा त्रास नाही झाला पाहिजे. हे शिकायचंय, स्वीकार करायचा आहे, त्या व्यक्तीचा संपूर्ण विनाश स्वीकार करायचा आहे. म्हणजे त्याला गळेमिठी मारायचं किंवा त्याला तू खूप आवडतो असं सारखं म्हणायचं असं नाहीये. याचा खूप वेगळा अर्थ आहे. स्वीकार म्हणजे तो जसा वागतोय त्याच्या नेचर नर्चर कल्चर प्रमाणे तो असा वागतोय आणि त्यामुळे तो तसा बोलतोय, ते खरं नाहीये. किंवा जेवढं खरं आहे, जेवढं बदलण्यासारखे ते मी बदलील, बाकीचं सोडून देईल. बाबा तुझं तुझ्याजवळ, ती जी व्यक्ती हे त्रास देत असेल, बोलत असेल, ती तिच्याजवळ. सेम विथ सर्कमस्टन्सेस, लाईफ सर्कमस्टन्सेस आल्यानंतर माझं कोपिंग मेकॅनिझम काय, माझ्यातल्या स्ट्रेंथ्स काय, आणि समोरचाच आपणच बदलायचं, समोरचं नाही. तर त्याला अल्बर्ट एलिस म्हणजे आरिबीटी हे शास्त्र जे आहे किंवा ही थेरपी जी आहे ना, ती डॉक्टर अल्बर्ट एलिस ह्या अमेरिकन शास्त्रज्ञांनी शोधलेलं आहे. ते खूप छान सांगायचे की मीच का बदलायचं, असा जर प्रश्न आला तर ते म्हणायचे की मग तुझं हजबंड आहे किंवा तुझं वाईफ आहे किंवा तुझं बॉस आहे, तो तुला त्रास देतोय, डॉमिनेटिंग आहे और कंट्रोलिंग आहे किंवा काही जे काही त्रास देतोय, गेली किती वर्ष त्रास देतोय, लोक सांगणार 10 वर्ष 20 वर्ष लग्न झाल्यानंतर त्रास देतो. मग अजून पुढची 40 वर्षही हा बदलला नाही, ही बदलली नाही. आर यू रेडी टू बी मिझरेबल फॉर अनदर 40 years or 30 years? तू रेडी आहेस का पुढे 40 वर्ष असाच त्रास करायला? म्हणजे जेवढं चालत आलंय तुला एवढं तर लक्षात आलंय की हा बदलत नाही, तर मग तुला बदललं पाहिजे, तुला तुझ्यात बदल केले पाहिजे, नाही तर राहा दुःखी, मग काही प्रॉब्लेम नाही. म्हणून हे शास्त्र शिकवतो की माझ्यात काय बदल करायचा आहे. बदल करायचा म्हणजे दुसऱ्याला खूप पॅम्पर करायला शिकायचं असं नाही, दुसऱ्याने दिलेला त्रास फिल्टर करायचा आहे, गरजेचं असेल तरच घ्यायचं. म्हणजे आपली रिॲक्शन काय ते आपण कंट्रोल करायचं. एक्झॅक्टली, आपला रिस्पॉन्स रिॲक्शन पेक्षा पण रिॲक्शन ही पटकन येते, जी फार विचार केलेली नाहीये. आणि तुम्हाला रॅशनॅलिटी शिकवतो की रॅशनली विचार कर, हे कितपत लॉजिकली आहे, योग्य आहे. ते योग्य असेल तर घे, अन्यथा रिस्पॉन्ड कर की मला नाही जमणार किंवा मला नाही जमत आहे, ठीक आहे तुझं मत आहे. अशा पद्धतीने समोरचा व्यक्ती बदलेल न बदलेल तो माझ्या हातातच नाहीये. मी माझ्या आनंदाची शाश्वती मी आनंदात राहायचं की नाही हे सर्वस्वी माझ्या हातात आहे, लोकांच्या परिस्थितीच्या हातातच नाही. परफेक्ट, काय सुंदर तुम्ही एक्सप्लेन केलंय नक्की काय हे आरिबीटी मध्ये शिकवतं आणि आपल्या अक्षरशः आपलं लाईफ घडवतं म्हणण्यासारखंच आहे. तुम्ही लिखाणही छान करता, म्हणजे एक होमिओपॅथी डॉक्टर असून सुद्धा आणि आरिबीटी म्हणजे ह्या सगळ्या प्रॅक्टिस करताय, ते असून सुद्धा तुम्ही एक छान लेखक आहात आणि तुमच्या लिखाणातून सतत काही ना काहीतरी आरिबीटी कोर्सच्या रिलेटेड किंवा असे रिअल लाईफ सिच्युएशन्स घेऊन तुम्ही ब्लॉग्स लिहिता, वेगवेगळ्या फेसबुक ग्रुप्सवर सुद्धा लिहिता आणि ते लेख एवढे सुंदर असतात ना की असं थोडा वेळ थांबून ते पूर्ण वाचून नक्की काय त्याच्यामध्ये आहे आणि आपण त्या गोष्टी शेवटी रिलेट करतो. तर हे लिखाणाची स्फूर्ती तुम्हाला कशी सुचली? एक तर थँक्यू, तू एवढं वाचतेस एकतर, कारण आता हल्ली बघ वाचण्याची आवड कमी झाली आहे लोकांची, बट मला फार विशेष वाटलं की एवढी लोक अजून हे वाचतात. तुला सांगते लिखाणाची आयडिया का आली मला. मी जेव्हा बघितलं की मी आरिबीटी शिकवायला लागल्यापासून लोकांना इतके छान रिझल्ट येतात, फिजिकल आजारातच नाही, फिजिकल आजार तर बरेच होतात, त्याला मगाशी मी सांगितलं फिल्टर कसं लावतो आपण, आणि क्लासिकल होमिओपॅथी औषधं आणि रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी यांनी ताणतणाव नियोजन ह्या दोन्हींच्या साथीने त्याचा आजार बरा होतो. हा सॅटिस्फॅक्शनचा मुद्दा आहेच, पण मला एवढं सॅटिस्फॅक्शन समाधान कामाचं कधी मिळालं की लोकांचे आयुष्य बदलताना मी बघितलं. आणि लोकांचे आयुष्य जेव्हा बदलताना मी बघतीये ना, तेव्हा मला काय जाणवलं की हे मला काहीतरी जमलं. हे बघ प्रियंका, इथे भट्टी जोडून आलेली माझ्याकडे, काय की मी एवढी वर्ष या क्षेत्रात काम करत असल्यामुळे होमिओपॅथीमध्ये सर्वांच्या मनाच्या तळाशी चालणारे घुमते मला केस हिस्ट्री रेटिंगमध्ये लोकांचे भेटायचे. तर ते मला माहिती आहे की मी डॉक्टर असल्यामुळे, त्यातही होमिओपॅथी तज्ञ असल्यामुळं, की लोकांच्या आयुष्यात काय गडबड आहे किंवा काय तणाव आहे, काय घेऊन येतात लोक. आणि मग मी आरिबीटी शिकल्यावर मला कळालं की अरे घबाड मिळालंय आपल्याला,
हेच आहे जे मला हवं आहे. ओके. मला लोकांचं ताणतणाव नियोजन करायला एवढीच थेरपी सफिशियंट आहे, बरोबर. म्हणून मी त्याच्यात एक्सपर्टीज आहे. ओके. मी त्याच्यात कोर्सेस केले, मी त्याच्यात ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. सो आता हा REBT हे जेव्हा मला कळालं की लोकांना इतकं आयुष्य ट्रान्सफॉर्म करतंय, लोकांची हजारो लोकांची, हा शब्द कमी वाटू नये, हजारो लोकांचे आयुष्य बदलताना मी याची देही याची डोळे पाहू शकले. आणि त्यामुळं मला REBTचे किती उपयुक्तता आहे हे जाणवलं. मग मला प्रश्न पडला की अरे हा रिझल्ट आणि हे आयुष्य ट्रान्सफॉर्म करण्यासाठी लोकांनी माझी अपॉइंटमेंट घेऊन माझ्याकडेच यावं का? किंवा मी नाही भेटली तर ह्या लोकांना म्हणजे जिथपर्यंत हे नॉलेज आहे ते पसरवलं पाहिजे, माझ्याकडेच इथे क्लिनिकमध्ये आलं पाहिजे असं नाही. मग लिखाणाची आयडिया आली की अरे आपण छोटे छोटे, आणि खूप सारे REBT मध्ये काय आहे, खूप सारे वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत, छोटे 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 छोटे. शिवाय मी न्यूरोसायकोलॉजीवर पण काम करते. न्यूरोसायकोलॉजीमध्ये पण छोटे छोटे प्रिन्सिपल्स आहेत, रूल्स आहेत. प्रिन्सिपल, रूल, सूत्र म्हणजे काय, A+B=C असं गणितासारखी सूत्र आहेत. आपले विचार, घडणाऱ्या घटना, आपल्याला होणारा त्रास हे सूत्रात टाकून आपल्याला सोल्युशन मिळते. अशी गंमत आहे REBT कोर्सची. प्लस इथे बघ छोटे छोटे कन्सेप्ट आहेत ज्याच्यामध्ये आपल्या रोजच्या ताणतणावाचं नियोजन आहे. मग मी 1-2 लेख सुरू केले लिहायला आणि मी माझे पर्सनल ब्लॉग मी लिहिते, तिथे टाकले. तो उत्साह लोकांचा पाहायला हवा. मग मी FB पेजेसवर पण टाकायला लागले. FB ग्रुप्स आहेत मोठे मोठे, लाखो स्त्रिया आहेत त्याच्यावर. मला असं वाटलं की हे पोहोचवलं पाहिजे लोकांपर्यंत. तिथे लेख लिहायला लागले आणि लेख जेव्हा लोकांपर्यंत गेले, लोकांना असं वाटलं की मला येणारे मेजॉरिटी ऑफ कमेंट असे असतात की आम्ही असं कधी इतकं उपयुक्त कधी वाचलंच नव्हतं, आणि इतकं उपयुक्त आणि इतकं एकसंघ. म्हणजे त्याच्यात तुम्ही म्हणजे मी जो विषय घेतीये तो तुला बघ, तू लेख वाचले असेल तर तुझ्या लक्षात आलं असेल, एक उदाहरण घेतोय आपण आणि रिअल लाईफ माझ्या पेशंटचीच सगळी उदाहरणं आहेत. फक्त नावं बदललेत प्रायव्हसी पर्पजसाठी. सगळे माझे पेशंट इथे जे येतात, जे बोलतात, त्याच सगळ्या कंटेंटवर मी एक एक प्रिन्सिपल जसं त्यांना शिकवलंय त्याचाच लेख तयार केलाय. आपण प्रायव्हसी पर्पजसाठी आजाराची नावं बदललेत आणि पेशंटची नावं बदललेत. ठीक आहे. सो तो कन्सेप्ट मला एवढा उपयुक्त वाटला. मला येणारे मेजॉरिटी अभिप्राय आहेत की आम्ही असं कधी वाचलंच नव्हतं इतकं उपयुक्त. आणि दुसरं की मॅम हा लेख तुम्ही माझ्यासाठीच लिहिला असं आम्हाला वाटतंय. तर हे जे आहे ना, हे काय तुला सांगते. आणि त्याच्या आधी पण तुला सांगते की हे लेख लिहिण्याची प्रक्रिया तिथून सुरू झाली आणि ती आता 3 वर्ष होत आले. एकही गुरुवार असा नसेल ज्या दिवशी मी नवीन लेख. हे काय कन्सिस्टन्सी आहे. ती कन्सिस्टन्सी पण REBTची द्यायला आहे. आणि तुमचा एक विषय घेतलाय मी जो सर्वांशी कनेक्टेड आहे, त्याचं एक सायंटिफिक रूल, प्रिन्सिपल, कन्सेप्ट घेतलाय न्यूरोसायकोलॉजीनुसार, REBTनुसार, आणि तुम्हाला त्याचं सोल्युशन पण मी एकाच लेखात दिलेलं आहे. सो असं असल्यामुळे तो एक लेखही प्रत्येकाचं आयुष्य बदलण्याचं काम करतो. प्रचंड मोठं काम करतो. इतकी सारी अभिप्राय ज्या लोकांना मी कधी भेटली पण नाहीये, भेटेल की पण नाही माहित नाही, पण त्यांचे अभिप्राय असे आहेत की लेख वाचून आमचे आयुष्य बदलतायत ना. लेख वाचून आमच्या आयुष्यातले कितीतरी अशी उदाहरणं आहेत, असे अभिप्राय आहेत की डिप्रेशन मध्ये जाणारच होते मॅम तुमचा लेख वाचला, और मी खूप वाईट कंडिशन मध्ये होते, फक्त तुमच्या लेखामुळे मी आज इथे. असं काही मिळाल्यावर तुला काय पाहिजे प्रियंका? सो हे मूळ उद्देश होता, आणि मूळ उद्देश इतका साफ असेल ना तर तो पोहोचतोच पुरुषापर्यंत. आणि तो क्रेडिटेबल आहे. म्हणजे तुम्ही एवढं छान अवेअरनेस सगळ्यांमध्ये, म्हणजे तुमचा तो मेन हेतू आहे की ह्याची तू तरी जागृती. तू कशी माझ्यापर्यंत पोहोचली, कारण तू लेख वाचले म्हणून तुमच्याकडे आले मी. सो लेख हे तुला कुठेतरी कनेक्ट झाला. आणि बघ हे याच्यामध्ये ना ऑनेस्टली असते की माझं काही एक कौतुक नाहीये. इथे कौतुक आहे REBTचं, कारण REBT हा एक शास्त्रशुद्ध कोर्स आहे. आता तर जाता जाता तुम्ही काय आमच्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगा? येस, मला ना प्रियंका आपला आजचा टॉपिक कन्क्लूड करताना एक खूप छान आमच्या कोर्समध्ये शिकवलं जाणारं एक उदाहरण सांगायला आवडेल. मेटाफर, मी जे नेहमी तुमच्या सगळ्यांना लेखात देते तसं. बघा, एक छोटीशी गोष्ट सांगते. एक मूल असतं टीनेज मधलं, ठीक आहे, तर त्याचा अभ्यास करत असतो आणि खिडकी उघडी असते. खिडकीतून जोरदार वारा येत असतो. आता तिथे त्याच्या टेबलावर एक बिस्लेरीची बाटली असते आणि जी मोकळी असते, ती बिस्लेरीची बाटली वारा जोरात आल्याने पडते खाली. तर आई काय त्याला विचारते की बेटा बाटली का पडली रे? तर तो बघतो आईला की असं काय विचारते आई. मग तो म्हणतो अरे सांग ना बाटली का पडली खाली? तर तो मुलगा म्हणतो की आई वाऱ्यामुळे बाटली पडली, सरळ आहे ना ग, खिडकी उघडी आणि वारा आला म्हणून ती बाटली पडली.
सो आई म्हणते बरं ठीक आहे. आई ती बाटली उचलते आणि जाऊन पाणी भरून आणते. अर्धी पाऊण काय असेल बाटली भरून आणते, सेम जागेवर परत ठेवते. आता वारा चालूच आहे जोरात, खिडकी उघडीच आहे. आता काही ती बाटली पडत नाही. तर आता पुन्हा आई मूल लागते त्याच्या कामाला. आई त्याला विचारते, बेटा आता सांग ते बाटली का नाही पडत आहे? आता तर वारा चालू आहे ना. तो म्हणतो, काय तुझं बाटली का पडते, बाटली का नाही पडत आहे? हा तू म्हटलं ना मग अशी वाऱ्याने बाटली पडली, तर मग वाऱ्याने जर बाटली पडली आहे तर आता का नाही पडत आहे? सो थोडा विचार करतो, म्हणतो अच्छा बाटली भरलेली आहे म्हणून बाटली पडत नाहीये. सो इथे लक्षात घे, एक खूप छान मेटाफर कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी सांगते. बाटली मगाशी पूर्ण रिकामी होती तर ती पडली, आता बाटली अर्धी पाऊण आहे तर ती पडली नाही. यात मला काय सांगायचंय? तू म्हणशील काय सांगायचंय तुम्हाला? खिडकी उघडी आहे सर्वांच्याच आयुष्यामध्ये आणि वारा येतोय सर्वांच्याच आयुष्यामध्ये. वारा काय रिप्रेझेंट करतो? लोकांची वागणी, लोकांचे स्वभाव, माझ्या आयुष्यात होणाऱ्या घटना, येणारे अडचणी, इकॉनॉमिकल लॉसेस, डिवोर्स, तुमचं काहीही तणावाचे विषय, जॉब जाणं, काहीही असेल, अपंगत्व येणं, हे सगळ्या गोष्टी होणार आहेत. लोक वेड्यासारखी, अडमुठ्यासारखी तुमच्या आयुष्यात काहीतरी अडचणी निर्माण करण्यासाठी वागू शकतात. किंवा माझं ओन थिंकिंगच खूप वेळेला गणलेलं असेल आणि मी कुठल्या तरी गोष्टीचा चुकीच्या दृष्टीने विचार करत असेल. हा सगळा वारा आहे आणि ज्याच्यावर आपलं कंट्रोल प्रियंका नाही. हा वारा येतच राहणार आहे. आपल्या आयुष्यातली ती खिडकी आपण बंद करून जंगलात राहायला नाही जाऊ शकत आहोत. सो वाराही आहे, खिडकीही ओपन आहे. आता आपण ठरवायचं आपल्याला सारखं पडायचं आहे का उभं राहायचं असतील. जितकी काही वादळ येतील तेवढं बाटलीसारखी खाली पडणार आहे, कारण ती रिकामी आहे. कशाने रिकामी आणि कशाने भरलेली आहे? तर होणाऱ्या घटना, लोकांचे बिहेवियर्स, लोकांचे स्वभाव, ह्या गोष्टी ज्या माझ्या हातात नाही त्या वाऱ्यासारख्या आहेत आणि त्यांना कोपिंग मेकॅनिझम, त्यांना कोप करण्याचं मेकॅनिझम, व्यवस्थापन, हे जर माझ्या बाटलीत भरलेलं आहे तर मी स्थिर उभी राहील कितीही वादळामध्ये. आणि माझी बाटली जर रिकामी आहे तर मी थोड्या वाऱ्याच्या झुळकाने सुद्धा खाली पडणार आहे. झुळूक आली तरी माझी बाटली खाली पडणार आहे. सो कोपिंग मेकॅनिझम शिकवतं आईबीटी की लोकांचे बिहेवियर, घटना, ह्या गोष्टींवर माझा कसलाही कंट्रोल नाहीये. तो वाऱ्यासारखा येणारच आहे. मला जर इथे स्थिर उभं राहायचंय, एकच जन्म मिळाला आहे छान ग्रेसफुल जगायला, मला जर इथे स्थिर उभं राहायचंय, माझा गोल अचीव करायचा आहे, तर मला माझी बाटली भरलेली ठेवावी लागेल. कोपिंग मेकॅनिझम शिकवून हा संदेश द्यायला आवडेल. आणि मग ठरवूया सगळ्यांनी की आपल्याला सारखं पडायचंय बाटलीसारखं, रिकाम्या बाटलीसारखी, की आपली बाटली भरून घ्यायची आणि चांगलं स्ट्रॉंगली फेस करायचं सगळ्या गोष्टींना आणि छान स्ट्रगल करून छान सक्सेसफुल, यशस्वी व्हायचं आहे. आपल्या आयुष्यात आनंदात आयुष्य घालवायचं. हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. हे तुला सांगायला आणि सगळ्या प्रेक्षकांना हा मेसेज द्यायला मला आवडेल. हा आपला व्हिडिओ फारच छान इन्साइटफुल माहिती मिळाली आपल्या या सगळ्याबद्दल. मानसिक स्वास्थ्य किती इम्पॉर्टंट आहे आणि ते या आरबीटी कोर्स थ्रू आपण कसं ते बॅलन्स ठेवू शकतो, कसं कोपिंग नेचर आणू शकतो आणि सगळ्या सिच्युएशनला कसं आपण रिस्पॉन्स देऊ शकतो हे शिकतो. तर थँक्यू मॅम सो मच. आणि या चॅनलवर आल्याबद्दल आणि एवढी छान माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. तुमचे लेख तर बघतातच सगळे आणि त्याला फॉलोही करतात, तर आणखी तुला खूप खूप धन्यवाद. ऍक्च्युली छान वाटलं मला, एकदम छान अनुभव होता आज तुझ्याशी. अगदी अनौपचारिक गप्पा पण झाल्या आणि त्यातून खूप सारे विषय, जे महत्वाचे विषय लोकांपर्यंत आले. आणि मला तुझं काम पण खूप कौतुकास्पद वाटलं, कारण कितीतरी विषयावर तू युट्यूब चॅनल वर काम करू शकली असते, पण तू जो विषय घेतलेत ना सोशल अवेअरनेससाठी, ते खरंच कौतुकास्पद आहे. कारण त्यातून तू लोकांपर्यंत पोहोचवतेय मला, आमच्यासारख्या जणांना. सो लोकांना पण अवेअरनेस पोहोचवते. सो तुझं खूप कौतुक. आणि प्रियंकाचा जो चॅनेल आहे पीयू द स्टोरी टेलर, याला नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि तिला असंच प्रेम देत. थँक्यू. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच.